नमस्कार मित्रांनो, तर आपण मागील व्हिडिओमध्ये जसं बघितलंच होतं की सीईटीचे प्रोसेस कसे होणार आहेत. तर या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की कसे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे डॉक्युमेंट तुम्ही तयार असले पाहिजे तुमचे, आणि त्या डॉक्युमेंटमध्ये म्हणजे काही बदल असतात, ते पण मी सांगणार आहे. सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट बद्दल, आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघा, आणि तुमचे सर्व जे डाऊट आहे ते तुमचे या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. तर पुढे आपण चला बघूया. जसं की तुम्ही पाहू शकता की लिस्ट मी समोर दिलेली आहे. तर या लिस्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा पाहू शकता. तुमचे जे ऑल डॉक्युमेंट मी दाखवलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रेडी असले पाहिजे. आणि यात पण मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देतो. तो जसं आहे इन्कम सर्टिफिकेट. तर इन्कम सर्टिफिकेट ज्याच्यासाठीच बनवलेले आहे, कारण की तुम्हाला जर स्कॉलरशिप मध्ये पार्ट घ्यायचा आहे, जसं की TFWS, हे पण याच्यासाठी तुम्हाला इन्कम जे आहे ते तुमची फक्त 8 लाखापर्यंत पाहिजे, लेस दॅन 8. तर हा इन्कम सर्टिफिकेट तुम्ही जर तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये टाकला, तुमचा एक फायदा होणार आहे. आणि तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला एक ऑप्शन येणार TFWS. तिथे तुम्हाला एक तर एस करायचा आहे किंवा नो करायचा आहे. तुम्ही एस करजा, ताकी तुम्हाला हे स्कॉलरशिपचे बेनिफिट भेटेल. मग तुम्ही इन्कम सर्टिफिकेट जो आहे तो हा डॉक्युमेंट व्हेरीफाय करून तुमचा म्हणजे स्कॉलरशिप लागू शकते. त्याच्यात तुम्हाला ट्युशन फी माफ होणार. जसं जर तुमची ओपनची 1 लाख रुपीज फी असेल तर तुम्हाला फक्त 10-20 हजार रुपये फी भरणावं लागेल वार्षिक. नेक्स्ट आहे गॅप सर्टिफिकेट. तर गॅप सर्टिफिकेटमध्ये कसं असते, जर तुम्ही 1 वर्ष ड्रॉप घेतला असेल तरच तुम्हाला गॅप सर्टिफिकेट द्यायची गरज आहे, 1 किंवा 2 वर्ष. पण तसं काही केसेसमध्ये नसते, कोणाकोणाला नशीन लागत तर त्यांनी द्यायची काही गरज नाही. ज्यांनी फक्त ड्रॉप घेतलेला आहे त्यांच्यासाठीच हे गॅप. आता पाहूया कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी खूप इम्पॉर्टंट आता मी तुम्हाला सांगणार आहे माहिती, कारण खूप स्टुडंट जे आहे ते एफसी सेंटरवरून जाऊन कास्ट व्हॅलिडिटी दिल्यावर पण ते एफसी सेंटरवाले ते ऍक्सेप्ट करत नाही. कारण मी सांगणार आहे आता तुम्हाला. जसं तुम्ही समोर पाहू शकता, कास्ट व्हॅलिडिटीचं मी सर्टिफिकेट दाखवलेलं आहे. तर त्याच्यात हा जो सर्कल आहे, मी ज्या क्वेश्चन मार्क जर तुम्हाला येलो कलरचा दिसत असेल, तो जर तुमच्या कास्ट व्हॅलिडिटी मध्ये आहे तर हे कास्ट व्हॅलिडिटी तुमची ऍक्सेप्ट होणार नाही इन एफसी सेंटर. म्हणून या बाबतीत तुम्ही लक्ष ठेवावे. पण जर तुमच्याजवळ कास्ट व्हॅलिडिटी अशी असेल ज्याच्यात तो ग्रीन एरो जर तुम्हाला दिसत असेल सर्टिफिकेटवर, तो असेल तर तुमचं हे 100% ऍक्सेप्ट होणार आहे एफसी सेंटरवर. तर याची तुम्ही, जर तुमच्याजवळ डोमेन सेल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट पण यूज करू शकता. सिमिलरली जर तुमच्याजवळ नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट त्याच्या जागी यूज करू शकाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर इंडियन लिहिलेलं असलं पाहिजे. कोणता पण डॉक्युमेंट असो त्याच्यावर जर इंडियन लिहिलेलं आहे सिटिझनशिप, तर तुम्ही नॅशनॅलिटी सर्टिफिकेट त्याला आणि एफसी सेंटरवर गेल्यानंतर तुम्ही एक गोष्ट ठेवा की तुमच्या जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्यांच्या 5 तरी कॉपीज, ओरिजिनल झेरॉक्स हे तुमच्याजवळ असल्या पाहिजे. ते तुम्हाला खूप म्हणजे असं करतील की बा हे डॉक्युमेंट पाहिजे, याची झेरॉक्स पाहिजे, अजून 2 पाहिजेत, असे तसे तुम्हाला म्हणून म्हणजे खूप टाइम वेस्ट करतात. आणि अजून बंच ऑफ तुमचे पासपोर्ट साईज फोटो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पासपोर्ट साईज फोटो आहे ते तेच ठेवा जे तुम्ही सीईटी एक्झामच्या वेळेस एक्झाम द्यायच्या वेळेस जे पासपोर्ट फोटो दिले होते तेच यूज करायचे, बाकी दुसरे नाही. आणि एक मी माझ्याकडून सजेशन देतो तुम्हाला की तुम्ही जेवढं हो सकेल पहिल्या किंवा सुरुवातीच्या 2 दिवसातच तुम्ही एफसी सेंटरवर पोहोचा आणि आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करा. कारण की तुम्ही जेवढे लेट जासाल ना, तुमचं नुकसान आहे. कारण ते असे करतील की बा हा डॉक्युमेंट नाही पाहिजे, हा पाहिजे आम्हाला, असं आहे तसं आहे. त्यांचे खूप हे राहतात. मी पण पाहिलेलं, मी स्वतः माझा एक्सपिरियन्स आहे तिथं जाण्याचा. तर हे मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सने बोलत आहे. तर तुम्ही जेवढं होत असेल तेवढं लवकर जा. आणि जर ग्रेव्हियन्सचं पडलं तर ते पण काम होऊ शकते तुमचं 2-3 दिवसात. कारण तुम्ही जर लास्ट डेला गेले तर ते त्यात तुमचंच नुकसान आहे. आणि तुम्हाला आणखी जे पण डाऊट असतील ते तुम्ही कमेंटमध्ये करा, मी त्याच्यावर पण नक्की व्हिडिओ बनवणार आहे. आणि जसं रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवून तुम्हाला फुल व्हिडिओ दाखवीन की कसं कसं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.
पॉईंट टू पॉईंट सर्व सांगणार आहे मी. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आणि कमेंट करा मला. जे पण तुमचे क्वेश्चन असेल मी त्याच्यावर नंतर व्हिडिओ बनवणार आहे. आणि मी एक ग्रुपची लिंक पण पाठवतो तुम्हाला, तुम्ही ते जॉईन करा आणि जे पण तुमचे डाऊट असतील ते मला विचारा. मी त्याच्यावर तुम्हाला नक्की सजेशन देणार. आणि मी तुम्हाला जेवढे पण कॉलेज आहे महाराष्ट्रातील सीईटीचे इंजिनिअरिंग सर्वांची मी कट ऑफची PDF मी तुम्हाला पाठवून देईन त्या ग्रुपवर. तर लवकर जॉईन करा. आणि रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. जेव्हा पण अपडेट येईल मी तेव्हा त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला सांग. माझ्या जवळून जेवढी हेल्प होईल मी तेवढी करणार. बस या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद. तुमचे जे पण डाऊट असणार मला सांगून देता. ठीक आहे. थँक्यू.